सेवानिवृत्तांना 9,000 रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा, सर्व पात्र पेन्शनरांना पूर्ण वेतनावरील पेन्शन द्यावी, पेन्शनर आणि त्याच्या जोडीदाराला वैद्यकीय सुविधा मोफत द्यावी, पेन्शनर आणि त्याच्या जोडीदाराच्या अंत्यविधीसाठी 5,000 रुपये द्यावेत, यासह अन्य मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी पेन्शनर संघ अखिल भारतीय कृती समितीच्या वतीनं कोल्हापुरातील भविष्य निर्वाह निधी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करून जोरदार निदर्शनं केली। विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्तांनी कोल्हापुरातील प्रॉव्हिडंट फंड कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। सेवानिवृत्तांना 9,000 रुपये पेन्शन मिळावी, महागाई भत्ता मिळावा, पात्र सेवानिवृत्तांना पूर्ण वेतनावरील पेन्शन मिळावी, सेवानिवृत्तासह त्याच्या जोडीदाराला मोफत वैद्यकीय सुविधा, प्रवासात सवलत, माफक दरात जीवनावश्यक वस्तू, अंत्यविधीसाठी 5,000 रुपये द्यावेत, यासह अन्य मागण्यांसाठी EPF पेन्शनर संघ आणि एम्प्लॉईज पेन्शन समन्वय समिती यांनी एकत्र येऊन पेन्शनर संघ अखिल भारतीय कृती समितीच्या झेंड्याखाली आंदोलन केलंय। सलग 3 दिवस हे आंदोलन सुरू राहील। जोरदार घोषणाबाजी करत सेवानिवृत्तांनी केंद्र सरकारच्या वेळ काढू आणि निष्क्रिय धोरणाचा निषेध केला। यावेळी कॉम्रेड अतुल दिघे, अनंत कुलकर्णी, प्रकाश जाधव, NS मिरजकर, चंद्रकांत बागडी, वसंत माने यांच्यासह सेवानिवृत्त कर्मचारी उपस्थित होते।